मुलाच्या नावाने होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल चिन्मय मांडलेकर स्पष्टच म्हणाला, यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही. मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार चिन्मय मांडलेकर अभिनेत्यासह लेखक, दिग्दर्शक व निर्मात्याचीही धुरा सांभाळतो. मराठी चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यापासून ते काश्मीर फाईल्समध्ये फारुख मल्लिका बिट्टा या खलनायकाची भूमिका साकारण्यापर्यंत चिन्मयने आपल्या अभिनयाद्वारे वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलं आहे. याच अभिनेत्याला आता त्याच्या मुलाच्या नावावरून ट्रोल केलं जातंय. या ट्रोलिंगबद्दल त्याची पत्नी नेहा जोशी मांडलेकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतरही या कुटुंबावर ट्रोलिंगचा मारा सुरू राहिला. आता अभिनेत्यानं यावर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. चिन्मय मांडलेकर म्हणाला, नमस्कार, माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायानं मी एक अभिनेता आहे, लेखक आहे, दिग्दर्शक आहे, निर्माताही आहे. काल माझी पत्नी नेहानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. माझ्या मुलाच्या जहांगीर नावावरून आम्हाला होणारं ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या अशा कमेंटबाबतचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरसुद्धा या कमेंट्स काही कमी झाल्यात का? तर अजिबात नाही. खरं तर त्या वाढल्या आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला याचा खूप त्रास होतो. मी अभिनेता आहे, पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला सोशल मीडियावरून कुठल्या पद्धतीचा मानसिक त्रास होत असेल तर त्यासाठी मी बांधील नाही आहे. माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता. तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं ते तुम्ही प्रत्यक्षात भेटून किंवा सोशल मीडियावरही सांगू शकता. पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याबद्दल आजपर्यंत अनेक माध्यमांवरून मी यापूर्वी बोललो आहे. मला इतकंच सांगायचं आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो. मी आतापर्यंत 6 चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीसुद्धा माझ्या मुलाचं नाव जहांगीर का असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे. कारण माझ्या मुलाचा जन्म 2013 साली झाला आहे आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं, हे आत्ता होतं आहे. त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेनं आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या, देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. पण आता त्या भूमिकेबद्दल जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक सांगू इच्छितो, यापुढे ही भूमिका करणार नाही. मी करत असलेली भूमिका याचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर एक वडील म्हणून, नवरा म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं जास्त महत्त्वाचं आहे. मला याचं वाईट वाटतं आहे का? तर हो, मला खूप वाईट वाटतं आहे. कारण माझ्या मनात महाराजांबद्दल जी भक्ती किंवा श्रद्धा आहे त्याच भक्ती किंवा श्रद्धेची एक अभिव्यक्ती म्हणजे माझी भूमिका होती